सुस्वागत आहे मित्रमंडळींनो. तर दामिनी इकडे आता सावीला म्हणत असते की हे बघ सावी, तुझा फ्रेंड आहे ना तो, अगं तुझा फ्रेंड असा वागतोय, मग तू असं का करते? अगं तुझ्या फ्रेंडशी तू फ्रेंडशिप केली पाहिजे ना. तो ते तुझ्याशी भांडलाय, तू त्याला सॉरी बोलून ये जा, तुझी चूक झाली आहे ना. तर सावी म्हणते हो, मला सॉरी बोलायला हवं आणि तिथून जायला लागते. दामिनीचा प्लॅन, इराचा प्लॅन झालेला असतो की आपण सावीला तिथे आले, धैर्य आणि इराने एकत्र आलेले पाहिजे. फक्त सावीने हे बघितलं तर सावी तिथून आपोआप घर सोडून निघून जाईल, असं त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतो. आणि आता इकडं इरा जी असते ती आता धैर्य झोपलेला असतो त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या लागलेल्या जखमीवर फुकत असते. तेवढ्या तिथे सावी येते आणि हे सगळं बघते. सावीला खूप रडू येतं. सावी म्हणते फ्रेंड हिच्याशी जवळ गेलाय, आणि सावी आता रडत रडत तिथून निघून जाते पळत. आणि इकडं जी इरा आहे ती फुकत असते. तेवढ्या धैर्य उठतो आणि म्हणतो काय करताय तुम्ही हे? मला बरं वाटतंय, काही गरज नाही एवढी क्लोज यायची माझ्या. धैर्य आता इरालाच बोलत असतो. तर सावी पळत पळत तिच्या रूममध्ये येते. तिथे दामिनी उभाच असते. दामिनी म्हणते काय झालं? अगं भेटला का तुझा फ्रेंड, तुला बोलला का तुझ्याशी? तर सावी म्हणते नाही बोलला. तर ते म्हणते की अजून नाही बोलला तुझ्याशी? अगं बाई, मग कसं बोले तुझ्याशी? तू असं वागली त्याच्याशी वाईट, कोण बोलेल बरं? अगं माझ्याशी असं जर कोणी वागलं असतं ना, मी तरी घर सोडून निघून गेले असते, ते थांबले पण नसते. अगं असं कोणी वागत असतं का? अगं असं कोणी करतं का? फ्रेंडशी असं कोणी वागतं का गं? तू असं चुकीचं वागली आहे तुझ्या फ्रेंडशी, असं म्हणत असते. आणि म्हणत असते की हे बघ सावी, खरंच चुकीचं होते हे सगळं. अगं तुझा फ्रेंड इतका चांगला आहे, मी तर घर सोडून गेले असते बाई. तू तू नको जाऊ, तुझं तुझं बघ तू, असं म्हणते आणि ती तिथून जाते निघून. आता सावी म्हणते मग मी का थांबू इथे? मी पण नाही थांबणार, मी पण जाते घर सोडून, असं म्हणते. आणि सावी आता तिची बॅग आणि ते भरत असते, सगळे कपडे त्याच्यात काढून ठेवते. ती म्हणते मला नाही थांबायचं इथं, नर्स मावशीकडे जायचं आहे, असं म्हणते. सगळे कपडे ते घेऊन निघते. आणि आता ती ससुल्याला पण तिच्यासोबत घेते. म्हणते ससुल्या आपण जाऊयात आता, चला, कारण आपला फ्रेंड आपला नाही राहिला आता, कारण त्याला ती दुसरी फ्रेंड भेटली आहे ना, ती खोटारडी, मग त्याची ती फ्रेंड आहे, मी नाही त्याची फ्रेंड आता, असं म्हणते आणि जायला निघते. तेवढ्यात तिकडून आता जाता जाता ते धैर्य एकटा विचार करत बसलेला असतो. ती बघते धैर्यला, तर ती म्हणते की जाऊ का एकदा फ्रेंडकडं, फ्रेंडशी बोलू का? कारण की फ्रेंड माझ्याशी बोलला तर धैर्य खूप रागात असतो. त्याचा हात सोफ्यावर आदळतो आणि ती म्हणते नको जायला, फ्रेंड खूप रागात आहे, अजून माझ्यावर रागवेल. आणि ती तिथून निघून जाते. धैर्यला भास होतो पण त्याला कळत नाही कोण होतं. आणि सावी आता देवासमोर राहते, हात जोडते, म्हणते देवा मला माफ कर, मी या घरातून चालले आहे आता, मी नाही येणार परत फ्रेंडकडे माझ्या, मग माझ्या नर्स मावशीकडे चालले, असं म्हणते आणि जायला निघते. तर आता इकडं इरा आणि दामिनी तिची मजा बघतात. त्या म्हणतात की आपला प्लॅन सक्सेस झाला आत्या, असं म्हणते इरा. आणि ते म्हणतात की मला हेच हवं होतं, सावी घरातून जायला, असं म्हणते. आणि आता सावी तिथून जाते. तरी इकडं दामिनी एक बाहेर रूममध्ये येते आणि म्हणते की हे बघ नाना, तुम्हाला लवकर सांगते मी, एक काम करा, सावी घर सोडून निघाली आहे, तुम्ही लवकरात लवकर तिच्या पाठीमागे माणसं पाठवा. आणि हे बघा, तिला काही त्रास होईल असं करू नका, कारण की तिला त्रास नाही झाला पाहिजे, एवढं करा फक्त. ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. आणि इकडे आता जो धैर्य आहे तो सावीला बघायला निघतो. तो म्हणतो की सावीला बघितलं पाहिजे, माझी चूक झाली, तिला एवढं ओरडायला नव्हतं पाहिजे, ती माझ्याकडे आली का नाही ना, मला हे बघितलं पाहिजे, असं म्हणतो. आणि तो शोधायला निघतो, पण त्याला कुठं सावी सापडत नसते. तर इकडे आता जी सावी आहे ती रोडनी चाललेली असते. तिच्यासमोर ते गुंड येतात आणि तिला खूप त्रास देतात. ते म्हणतात की अगो बाई, एवढं भारी पाखरू कुठं चाललंय? ते म्हणतात की दामिनी मॅडमचं जाऊ द्या तिकडंच, चला आपण हे पाखराची एन्जॉय करू, पाखराची मजा घेऊ दर्शिक, चला, तुम्हाला यायचं की नाही? तर म्हणतात असं का करताय तुम्ही? तर आता लगेच सावी खूप घाबरते, लपून राहते, तिथून पळून जाते. तेवढ्यात सगळेजण तिच्या मागे पळत असतात. तर इकडे जो धैर्य आहे त्याला आता नीता समजावत असते, म्हणत असते की हे बघा धैर्य भाऊजी, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका, अहो सापडेल सावी, कशाला काळजी करता एवढी, थांबा, अहो ती सावी येईल बाहेर रूममधून, ती काय आतमध्ये थांबणार नाही आहे, तिचा राग शांत होऊस तर तुम्ही असंच थांबा, असं म्हणत असते. तर आता धैर्य म्हणतो की मी नाही थांबू शकत एवढा वेळ, सावी कधी बाहेर येईल ना काय माहिती, असं म्हणत असतं. तर इकडं ते गुंड सावीला पकडतात आणि तिला जबरदस्ती एका ठिकाणी घेऊन जातात, तिच्यावर जबरदस्ती करत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.